राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर निकालावरनं केवळ सत्ताधारी आणि विरोधकांमध्येच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, तर तिकडे आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वादाची ठिणगी पडली आहे आणि याच अनुषंगानं आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत. काय नेमकं घडतंय पहा याच संदर्भातला हा रिपोर्ट. विधानसभा निवडणूक होऊन 2 महिने उलटले असले तरी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून आणि जागा वाटपावरून कवित्व काही संपत नाहीये. आता दिल्ली विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेनं आपला पाठिंबा देण्याचं ठरवल्यावर तिथं काँग्रेसनं राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचं खापर ठाकरेंच्या शिवसेनेवर फोडत विशेषतः नाना पटोले आणि संजय राऊत यांना जबाबदार ठरवत जागा वाटपाच्या विलंबामुळे प्लॅनिंग करता न आल्यानं प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्याचं म्हटलंय. जागा वाटपाच्या घोळ्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसल्याची खंत विजय वडेट्टीवार व्यक्त करतायत. इतकंच नाही तर वेळ घालवण्याचं षडयंत्र होतं का असा सवालही, अशी शंका देखील वडेट्टीवारांनी उपस्थित केली आहे. 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला. नाना पटोले आणि संजय राऊत हे 2 प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो. परंतु जागा वाटपाचा तिळा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते. जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र या सगळ्या चर्चेत आम्ही काही एकटेच नव्हतो, तर काँग्रेसकडून स्वतः विजय वडेट्टीवार, नाना पटोले सुद्धा होते असं म्हणत आता शिळ्या कडीला ऊत आणण्यात काय अर्थ आहे असं म्हणत काँग्रेसवर पलटवार केलाय. जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की. विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला, तर फार बरं झालं असतं. आमचं असं म्हणणं होतं आपण एकत्र काळजीपूर्वक लढलं पाहिजे. समोर आव्हान मोठं आहे आणि याला सगळेच जबाबदार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच सर्वांचं लक्ष लागलंय ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे. महापालिकेवर मागील जवळपास 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयानंतर भाजपनं महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील फूट पडण्याची चिन्ह आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात देखील घडू शकतं असं म्हणत बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे सूतोवाच खासदार संजय राऊत यांनी केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आघाडीत बिघाडीच्या चर्चा रंगतायत. या मुद्द्यावर मवियात वादाची ठिणगी पडलेली असताना तिथं भाजपनं मात्र चला उशिरा का होईना पण महाविकास आघाडीनं आत्मचिंतन केलेलं दिसतंय असं सांगत मवियाच्या आरोप प्रत्यारोपांवर टोला सांडलाय. कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे, ईव्हीएमवर दोष द्यायचे, आता वस्तुस्थितीवर आले आहे. त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो. अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुम्ही ती गाडी पटरीवर येऊ शकते. तर पराभूत होऊन देखील दोनही पक्ष काहीही सुधारले नाहीत असा घणाघात शिंदेच्या शिवसेनेकडून होतोय. महाविकास आघाडीच्या पदरी तर 2-2 पराभव आले तरी सुद्धा हे 3ही पक्ष सुधारलेले नाहीत. एकमेकाचे कपडे फाडायला ते सध्या लागलेत. आरोपबाजी सुरू आहे जोरदारपणे. आदरणीय शरद पवारजी महाविकास आघाडीवरती आरोप करत आहेत, तर संजय राऊत साहेब हे विजय वडेट्टीवार यांचे अक्षरशः कपडे फाडायला लागलेले आहेत. मवियातल्या या वादाच्या ठिणगीनं केवळ राज्यातच नाही तर लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात सामना करण्याकरता तयार असलेली इंडिया आघाडीला देखील आगामी काळात सुरुंग लागण्याची शक्यता या निमित्तानं वर्तवली जाते. तेव्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मविया कॉमन मिनिमम प्रोग्रामवर ठाम राहत एकत्र लढणार की दिल्लीच्या विधानसभेचा कित्ता राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत
गिरवला जाणार हे काळच स्पष्ट करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.